सांगली विटा एसटीमध्ये चढताना अमोल दयानंद जाधव वय 38 राहणार कलडोन तालुका खटाव जिल्हा सातारा यांच्या पॅन्टच्या खिशातील पैशाचे पाकिट अज्ञातानं लंपास केले। ही घटना सांगली बसस्टँडमध्ये घडली असून अज्ञातावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादींनी सांगलीतील 100 फुटी रोड येथील एबी गॅरेज येथे त्यांची क्रुझर गाडी कामासाठी सोडली होती। ती गाडी तयार झाली की नाही हे पाहण्यासाठी ते बुधवारी सांगलीत गॅरेजमध्ये आले होते। परत फिर्यादी गावी कलडोन येथे जाण्यासाठी सांगली बसस्टँड येथून सायंकाळी 7:15 वाजता सांगली विटा एसटीमध्ये बसले। गाडी सांगलीच्या महानगरपालिका या चौकामध्ये आली असता आपल्या पॅन्टच्या उजव्या खिशामध्ये पैशाचे पाकिट नाही हे फिर्यादीस लक्षात आले। सांगली बसस्टँड येथे फिर्यादी एसटीमध्ये चढत असताना कुणीतरी अज्ञात चोरट्यानं गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादींच्या खिशातील पाकिट चोरून नेले। त्या पाकिटामध्ये रोख रक्कम 7,000 रुपये तसेच फिर्यादीचे आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, ATM कार्ड इत्यादी कागदपत्रे होती। म्हणून फिर्यादींनी सांगली शहर पोलीस ठाणे गाठून अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध तक्रार दिली आहे। त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत।